मिट्टी की ये जुबान है मुझसे दूर मिलो दूर, पर ये दिल है कि चख रहा है उन्हीं अल्फाजों का नूर नूर और नूर नूर और दूर कितना भी जा, इस जुबान से दूर ना जा पाओगे। विमल, बोलो जुबान केसरी। एक 8:30च्या आसपास आपले कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत झेंडा चौक येथे घटना घडली। एक 3 युवक होते गाडीमध्ये। रेनॉल्ट कंपनीची जी गाडी आहे त्यांनी रॅश ड्रायव्हिंग करून एक महिला, तिच्याकडील एक लहान बालक आणि एक अजून व्यक्ती, तिसरा व्यक्ती यांना त्यांनी कारने उडवले आणि त्यांना जखमी केले आणि तिथे थोडा मॉब जमला होता। त्यांनी तात्काळ एका आरोपीला ताब्यात घेतले होते आणि 2 आरोपी पसार झाले होते। सध्या 3 आरोपींना पण ताब्यात घेतलेला आहे। तिघांना आपण मेडिकलला पाठवलंय। ती जी अपघातातली कार आहे ती पण आपण जप्त केली। तिची झडती घेतली असता कारमध्ये आपल्याला काही दारूच्या बॉटल्स आणि काही नार्कोटिक सबस्टन्स गांजासारखे आपल्याला आढळून आले, ते आपण जप्त केलेले आहेत। 3 आरोपींचे आता ब्लड सॅम्पल्स आणि इतर मेडिकल टेस्टसाठी आपण त्यांना पाठवलं आहे। आपण पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल करायची प्रोसेस सुरू करत आहोत आणि गुन्हा दाखल केल्यानंतर 3 आरोपींना अटक करणार आहोत। मादक द्रव्य सापडले, समजा कोणते नेमके सापडले, त्यांच्याकडे काय होतं? प्रायमापेसी गांजासारखं द्रव्य दिसत आहे त्याच्यामध्ये आणि काही 3 ते 4 दारूच्या बॉटल्स त्या गाडीमध्ये आढळल्या आहेत। आता कोणत्या इन्फ्लुएन्स खाली होते ते त्यांच्या ब्लड टेस्ट नंतरच कळेल। अल्कोहोलच्या इन्फ्लुएन्स मध्ये होते की ड्रग्सच्या इन्फ्लुएन्स मध्ये होते। ही कशी प्रकृती आहे, जे जखमी आहे त्यांची प्रकृती कशी आहे? जखमींमध्ये एक 3 वर्षाचे बालक आहे। थोडं त्यांचं आता आम्ही अपडेट घेत आहोत। त्यांची आता सिटी स्कॅन वगैरे चालू आहे हॉस्पिटलला, तर त्यांना थोडं मॉनिटर करणं आवश्यक आहे। ते वय लहान असल्यामुळे थोडं त्यांचं आता सांगता येत नाही काय कंडिशन आहे। आणि एक जी महिला आहे तिची आय थिंक थोडे पायाखाली पायाचे तिचे फ्रॅक्चर्स वगैरे असं तिच्या आता नातेवाईक सांगत होते, तर त्याची आता अपडेट आम्ही घेत होतो हॉस्पिटलमध्ये। यांच्यावर कुठल्या कलमांतर्गत गुन्हा नोंद होणार आहे? सध्या आता ऍक्सिडेंट्समध्ये त्यांनी रॅश ड्रायव्हिंग आणि गंभीर दुखापत करणे 279 आणि 338 आयपीसी, त्याचबरोबर जे काही एनडीपीएस जे ड्रग्स आपल्याला सापडले त्याच्यामध्ये एनडीपीएस अंतर्गत आणि जे दारू सापडली त्याच्या अंतर्गत आणि एमव्ही ऍक्ट अंतर्गत हे 3-4 सेक्शन्स अंतर्गत आपण गुन्हा दाखल करत आहोत। जास्तीत जास्त कडक सेक्शन्स आपण याच्यामध्ये लावण्याचा प्रयत्न करत आहोत। गुन्ह्याचा तपास स्वतः सिनियर पीआय कोतवाली हे करणार आहेत आणि उद्या ते स्वतः कोर्टात जाऊन कोर्टाला या घटनेची गंभीरता पटवून आरोपींचा बेल होऊ नये आणि त्यांना कस्टडी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार। काय करतात हे आरोपींची नावं काय आहेत? आरोपींची नावे सन्नी चव्हाण, अंशुल ढाले आणि आकाश नेरोळे अशी आहेत। त्यापैकी 2 जे इमामवाड्याचे राहणार आहे याचा संस्था आणि 1 कामठीचा राहणार आहे। अशी विशेष काही करत नाही हे कामधंदा, त्यांची आता आपण कारवाई करतो। कामधंदा नाही म्हणतात, त्यांच्याकडे नेमकी त्यांच्या मालकीची गाडी आहे की कोणाची गाडी आहे काय? त्यात आपल्याला तपास करणं आवश्यक आहे, कारण तिघं थोडे इन्फ्लुएन्स मध्ये आणि तिघांना आपण आता मेडिकलला पाठवणं आपली प्रायोरिटी आहे। त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आपण त्यांचं आता इंट्रॉगेशन करू त्यामध्ये सगळं। हे तिन्ही आरोपी बालिक आहेत की नाबालिक आहेत? त्याचं प्रायमापेसी बघता ते बालिकच दिसत आहेत, कोणी अंडर एज दिसत नाही। आता आपण आरोपी आपण एकच बघितलाय, तो आता पोलीस स्टेशनला आला होता। 2 आरोपींना आपण परस्पर अटक करून